ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन म्हणजेच AISFच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा काउन्सिलने आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्तांना निवेदन देत पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत स्वयंच्या विद्यार्थ्यांची प्रलंबित DBT तात्काळ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची जोरदार मागणी केली आहे. AISFच्या म्हणण्यानुसार शैक्षणिक वर्ष संपत आले तरी अनेक विद्यार्थ्यांना अद्याप DBT मिळालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना रूम भाडे, खानावळ आणि इतर शैक्षणिक खर्च भागविणे कठीण झाले असून त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. संघटनेने 6 प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये प्रलंबित DBT तातडीने जमा करणे, तालुका स्तरावर योजना सुरू करणे, कॉलेजच्या अंतराची अट रद्द करणे, मागील वर्षाची थकीत DBT देणे, शिष्यवृत्ती अर्जाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करणे आणि योजनेच्या अनुदानात वाढ करणे या मागण्यांचा समावेश आहे. AISFने दावा केला आहे की मागील वर्षभरात छत्रपती संभाजीनगर प्रकल्प कार्यालय, ATC अमरावती तसेच नाशिक येथे आंदोलन करूनही अनेक विद्यार्थ्यांच्या खात्यात अद्याप DBT जमा झालेली नाही. यावेळी राज्य सचिव कॉम्रेड प्रतीक्षा ढोके आणि राज्य काउन्सिल सदस्य कॉम्रेड अनंता कराडे यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की विद्यार्थ्यांच्या खात्यात DBT जमा होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. आता आदिवासी विकास विभाग या मागण्यांवर कितपत आणि किती लवकर निर्णय घेतो याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. या ठिकाणी हे जे अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग आहे, या विभागावर आयुक्तामार्फत पंडित दीनदयाळ नावाची योजना चालते. या योजनेचे सर्व विद्यार्थी आहेत. 2025-26 हे शैक्षणिक वर्ष संपलं असताना सुद्धा या विद्यार्थ्यांना अजून त्या योजनेचा लाभ भेटलेला नाही. हे विद्यार्थी खेड्यापाड्यातले आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यातले विद्यार्थी आहेत. जसं नांदेडचे आहेत, हिंगोलीचे आहेत, परभणीचे आहेत, नंदुरबारचे आहेत, संभाजीनगरचे सुद्धा या ठिकाणी विद्यार्थी आहेत आणि अमरावती सुद्धा आहेत. या विद्यार्थ्यांच्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. या विद्यार्थ्यांना जे DBT मिळते, जे रक्कम मिळते, जे निधी मिळतो तो या सरकारकडे किंवा या प्रशासनाकडे नाही म्हणते. मला सांगा की यांना मंत्री फोडण्यासाठी पैसे आहेत, यांना शक्तीपीठ नको असलेला यांना पैसे आहेत, यांना कुंभमेळ्यासाठी पैसे आहेत, म्हणून विद्यार्थ्यांच्या निधी का नाही, यांना विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप का नाही, DBT का नाही. या ठिकाणी हा प्रश्न आम्ही विचारण्यासाठी इथं जमलेला. जोपर्यंत विद्यार्थ्यांची DBT मिळणार नाही तोपर्यंत इथून उठणार नाही असं AISFच्या वतीनं सांगू इच्छितो. कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी आलेले? इथून हिंगोली, नांदेड, किनवटून आलेत, संभाजीनगरवरून आलेत, परभणीवरून आहेत, नंदुरबार, धुळे, नाशिक, अमरावती, इकडे गोंदिया, भंडारा, वेगवेगळ्या जिल्ह्यातून विद्यार्थी इथं आलेले आहेत.